हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्व? आय होप सर्व मस्त आणि मजेत असतील. आज माझा वीकली ऑफ होता, त्यामुळे मी थोडं लेटच उठली, कारण ड्युटीला काही जायचं नव्हतं. मग काय उठले, थोडंसं आरशामध्ये बघितलं स्वतःला. मग काय ब्रश वगैरे केली. ब्रश वगैरे केलं, त्यानंतर थोडंसं फ्रेश वगैरे झाले. मग म्हणलं थोडंसं मॉर्निंग स्किन केअर करून घ्यावं. तुम्हाला तर माहीतच आहे मुंबईमध्ये किती गरमी आणि किती ऊन वाढलं आहे. त्यामुळे मी ही सनस्क्रीन यूज करते, सनकोट जेल. इतकी सुंदर आणि इतकं मस्त आहे ना, की याचं स्ट्रक्चर इतकं भारी की जसं लवकरच आपल्या स्किनमध्ये ऑब्झर्व होऊन जाते. आणि स्क्रीन माझ्या फेसवर अप्लाय करते. तुम्ही स्वतःच बघून घ्याल की किती लवकर स्किन ऑब्झर्व होऊन जाते. हे बघा तुम्ही स्वतःच किती लवकर एकदम ऑब्झर्व होऊन गेली आणि स्किन कशी एकदम स्मूथ दिसत आहे. उन्हापासून आपल्याला प्रोटेक्ट करायसाठी ही सनस्क्रीन खूप छान आणि खूप मस्त आहे. कारण आता मुंबईमध्ये इतकं ऊन आणि इतकी गरमी वाढली आहे की काय सांगावं. बापरे बापरे, हे ऊन आणि मुंबईची गरमी. थोडंसं स्किन केअर केली, मग भूक लागली होती. किचनमध्ये आले, पण आज काय चाय वगैरे नाही बनवू शकत कारण आमचा गॅस संपला आहे. आता चायची तर इतकी तलप आली आहे ना, चाय पिल्याशिवाय दिवस काही निघत नाही. पण आता काय करणार, गॅस संपला. मग काय किचनचा एक डब्बा काढला, त्याच्यामध्ये बिस्किट होते ते घेतले. आता हे खाणार कारण भूक खूप लागली आहे. आजची खूप बॅड मॉर्निंग आहे. रोज चाय पिऊन मॉर्निंग होते, आज बिस्किट खाऊन मॉर्निंग होते. कारण आमचा गॅस संपला आहे 2 दिवस झालं. आणि मुंबईमध्ये गॅसचा इतका दुष्काळ पडला आहे, 4,000 देऊन पण गॅस नाही भेटतो. ब्लॅकमध्ये आम्ही काल विचारलं तर 4,000 बोलले गॅससाठी. पण काय करणार, तरी पण नाही भेटला. या फ्रेंड, लिटल हार्ट बिस्किट खायला. मी तर आता हेच खाऊन मॉर्निंग काढणार आहे. बघू तोपर्यंत काही गॅसचं जुगाड झालं तो. विचार केला चला फ्रेंडसोबत बाहेर फिरायला जाऊ. माझ्या फ्रेंडला भेटायला. ती माझी वाट बघताय दादर स्टेशन. हाय फ्रेंड्स, मी माझ्या मैत्रिणीला भेटायला दादरला आले आहे. तिला यायला टाईम आहे, तर मी इथे तिची वाट बघताय दादर मार्केटला. हे बघा दादरचं मार्केट. अजून पूर्णपणे मार्केट भरलेलं नाही आहे, कारण सध्या टाईम खूप कमी झाला आहे. 3च वाजलेत. हे 4च्या नंतर खूप फुल मार्केट भरेल. हे बघा दादरचं मार्केट. हे बघा इथे किती क्यूट क्यूट बँगल्स आहेत, पण काय करणार, मी बँगल्स वापरतच नाही. हो, किती मस्त ज्वेलरी पण आहे ना इथे. हे बघा, फायनली माझी फ्रेंड आली. ही माझी फ्रेंड विशाखा. ही आमची शॉपिंग. चाललो आता आम्ही परत. हे भगवान, ही मुंबईची गर्दी, दम आला. हे बघा ट्रेन पकडायसाठी कशी धावते ही माझी फ्रेंड. ही बघा मुंबईची गर्दी. ही आहे मुंबई, आपली मुंबई. रोज आम्हाला अशा गर्दीतून ड्युटीला जावं लागते. ती बघा माझी फ्रेंड स्वतः पण धावते आणि मला पण धावायला लावते. ट्रेन बघा, धावत धावत जाऊन ट्रेन पकडावी लागते. हे बघा किती घाम आलाय गर्दीमध्ये धावून. फायनली आम्ही रेल्वे स्टेशनला पोहोचलो. प्लॅटफॉर्मवर आलो आणि जस्ट आम्ही यायला आणि ट्रेन आली लगेच. ती माझी फ्रेंड धावते. आता आम्ही धावत धावत ट्रेन पकडणार. मला पण ट्रेन भेटली. ही बघा कशी तोंड लपवत आहे. ही बघा, ही ताई नवीन भेटली, नवीन फ्रेंड ट्रेनमध्ये. आता ही चाली हिच्या रूमवर, मी चाली माझ्या रूमवर. बाय बाय. हो चल. चला, झाली माझी शॉपिंग. आता मीच चालले माझ्या रूमवर. माझी फ्रेंड गेली तिच्या रूमवर, आता मी जाणार माझ्या रूमवर. चाली. हे बघा फ्रेंड, मुंबईची गर्दी. मुंबईमध्ये बॅग. हे बघा गाईज, मुंबईमध्ये बॅग अशी
पुढे जावं लागतं. जर तुम्ही पाठीमागे घ्याल ना तुम्हाला ट्रेनमध्ये चढूच नाही देणार. गाईज मला उतरायचं होतं विद्याविहारला आणि मी चालले सामोरच्या स्टेशनला कुर्ल्याला, कारण मला गर्दीमुळे उतरताच आलं नाही. असं असतंय मुंबईमध्ये, गर्दीमुळे कधी कधी आपल्याला उतरणंच होत नाही. गाईज मला उतरायचं होतं विद्याविहारला आणि गर्दीमुळे मी उतरू शकले नाही. मग एक स्टेशन समोर आले कुर्ल्याला. चला आता पुन्हा दुसरी ट्रेन पकडून जावं लागेल माघारी. चालली एक स्टेशन मागे. गाईज आमचा गॅस संपल्यामुळे आज आम्ही जातोय वैशालताईकडे जेवायला. मी आता आली विद्याविहारला, तर आता मला थोड्या वेळात ताई येणार घ्यायला. हे बघा ताई आल्या आहेत आता मला घ्यायला. चला आम्ही दोघी जाणार वैशालताईकडे जेवायसाठी. हो गॅस संपला आहे. हे बघा आलोय आम्ही वैशालताईच्या घरी. आता बघूया वैशालताई काय स्पेशल बनवत आहे आमच्यासाठी जेवायला. हो स्पेशल आमच्यासाठी वैशालताई चिकन बनवत आहेत. हे बघा वैशालताई. हे बघा मी आल्या आल्या मला वैशालताईनं नाश्ता करायला दिला. असं ठेवलंय एवढं सारं. हे बघा यातलं काय खावं आणि काय नाही हेच नाही समजत आहे. या गाईज जेवायला. हे बघा वैशालताईने चिकन बनवलंय. भारी दिसतंय ना. मी जेवण करतो. भेटूया नंतर थोड्या वेळात. हाय. ही ताई कर्नल ताई आणि ती वैशालताई ज्यांच्या घरी आम्ही जेवण करायला आलो. चला फ्रेंड चाललो आम्ही आमच्या घरी. बाय ताई. गुड नाईट. स्वीट ड्रीम्स. टेक केअर. चाललोय आम्ही आता स्टेशनला. हे बघा गाईज किती टाइम झालाय आणि आमची ताई शॉपिंग करते. शॉपिंग म्हणलं तर ताईचा जीव की प्राण आहे माझ्या. हे बघा रोडवर यांचं प्रेम. बापरे बापरे बापरे. फायनली आम्ही स्टेशनला आलो आणि लगेच ट्रेन पण आली. किती नशीब चांगलं आमचं. आल्या आल्या ट्रेन आली. 10 वाजते तरी पण ट्रेनला खूप गर्दी आहे. तरी फायनली कसं बसत चढलो आम्ही ट्रेनमध्ये. ही आहे मुंबई. रात्रीचे 10 वाजले तरी पण ट्रेनची भीड काही कमी झाली नाही. हे बघा किती गर्दी आहे आणि हे छोटं बेबी याला चिडचिड होत आहे. तो खूप रडत आहे बिचारा. गर्दी थोडी कमी झाली, शांत झालं तर बेबी. बघा ना किती क्यूट दिसते. हो सो क्यूट. या ताई आहेत. या ताईने तिला थोडंसं हात लावलं तर ती रडायला लागली. ओरडले आईने मागायचं. ते बघा कशी रडते. या ताईने थोडंसं तिला ओरडलं म्हणून ती रडतंय. फायनली आम्ही घरी पोहोचलो. हे भगवान खूप दमलो फ्रेंड. फायनली आलोय घरी. आम्ही आलोय घरी. आता आज जी शॉपिंग केली ती मी तुम्हाला दाखवेल उद्याला वगैरे. चला भेटूया उद्या अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय. गुड नाईट. स्वीट ड्रीम. टेक केअर.